सोलापुरातील प्रसिद्ध मेंदूरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली। सोलापूर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर येते। डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्यूपत्रात बदल केले होते। आता आणखी एका पेन ड्राईव्हची चर्चा सुरू झाली आहे। हा पेन ड्राईव्ह मनीषाकडे होता। आता हा पेन ड्राईव्ह कुठे गेला याची चर्चा सोलापुरात रंगलेली आहे। न्यूरोफिजिशियन असलेले डॉक्टर शिरीष वळसंगकर हे शुक्रवारी 18 एप्रिल रोजी ते जेवण करत होते आणि जेवण केल्यानंतर ते बेडरूम मध्ये गेले आणि नंतर बाथरूम मध्ये जाऊन त्यांनी आयुष्याचा शेवट केला। आत्महत्या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून काही गोष्टी समोर येत आहेत। डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मृत्यूपत्रात बदल केल्याची माहिती समोर आली। डॉक्टर वळसंगकर यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांकडून विविध मुद्द्यांवर चौकशी सुरू आहे। त्यांचा मुलगा आणि सुनेची देखील चौकशी करण्यात आली। डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली। या सुसाईड नोटमध्ये रुग्णालयाची प्रशासकीय अधिकारी मनीषा माने हिच्या नावाचा उल्लेख होता। तिच्याकडून होत असलेल्या त्रासातून आत्महत्या करत असल्याचं डॉक्टर वळसंगकरांच्या सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलं होतं। त्यानंतर पोलिसांनी मनीषाला अटक केली असून तिची कोठडी चौकशी करण्यात येते। या प्रकरणात आता एका पेनड्राईव्हची चर्चा सुरू झालेली आहे। एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार मनीषाचं घर काही व्यक्तींना सापडलं पाहिजे, यासाठी वळसंगकर कुटुंबातील सदस्याने आपल्या 2 सेवकांना त्यांच्यासोबत पाठवलं। या 2 सेवकांना तिच्याकडील एक पेनड्राईव्ह आणण्याची सूचना केली। या व्यक्ती इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञ असल्याचं सांगितलंय, पण त्या व्यक्ती पोलीस होत्या। सेवकांनी त्यांना मनीषाचं घर इथं असल्याचं दाखवलं। त्या तज्ज्ञांनीच म्हणजेच पोलिसांनी 2 सेवकांना परत जायला सांगितलं। आम्ही पेनड्राईव्ह घेऊन येतो असं ते सेवकांना म्हणाले। आता पेनड्राईव्ह कुणाच्या ताब्यात आहे, त्या पेनड्राईव्ह मध्ये काय होते याची चर्चा रंगलेली आहे।